यवतमाळच्या झोंबाडीमधील तरुणाच्या हत्येप्रकरणी तिघांना जन्मठेप, शेतात जनावरं गेल्याच्या वादातून झाली होती हत्या। जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश SU बघेल यांच्या न्यायालयाकडून प्रकरणाचा निर्वाळा। कोल्हापूरच्या भुदरगडमधील पाटगावचे माजी सरपंच महेश पिळणकर बेपत्ता प्रकरणाचं गूढ कायम। 6 दिवस उलटले तरी सुद्धा पोलीस तपासाला यश नाही। जंगलातील राखेचा DNA तपास, दात सापडल्यानं नवा संशय। नंदुरबारच्या शहादा शहरामध्ये पतीचे विवाहबाह्य संबंध आणि छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या। पोलिसांकडून पती आणि त्याच्या प्रेयसीलाही अटक। शहापूर तालुक्यातील घरफोडी प्रकरणातील दोघांना धुळ्यातून अटक। 10 ते 12 दिवसांच्या तपासानंतर पोलिसांना यश। आरोपींनी केली होती सोन्या चांदीच्या दागिन्यांची चोरी। बेळगावामधील मध्यवर्ती बस स्थानकात चोरी। हैदराबादहून आलेल्या एका महिला प्रवाशाचं सोन्याचं ब्रेसलेट आणि 5,000 रोख रक्कम लुटल्याची घटना। पोलिसांकडून एका आरोपी महिलेला अटक। हिंगोलीच्या जांब इथं भिक्षा मागण्याच्या बहाण्यानं आलेल्या 2 महिला गावकऱ्यांच्या ताब्यात। महिलांनी कानातील सोन्याची फुलं चोरल्याचा गावकऱ्यांचा आरोप। आखाडा बाळापूर पोलिसांच्या केलं स्वाधीन। मालेगाव पोलिसांनी जप्त केले 27 लाखांचे मोबाईल। कुरिअर कार्यालय फोडणाऱ्या परराज्यातील दोघांना बेड्या। 140 नवीन मोबाईलही जप्त। मालेगाव पोलिसांची कारवाई।